नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रताप पाटील, न्यूट्रीहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. आज एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो होतो. दादांना काय समस्या होती आणि आपल्या कंपनीचं कोणतं उत्पादक प्रोडक्ट त्यांनी वापरलेलं आहे त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी मी आज खास करून प्लॉटमध्ये आलेलो आहे. दादा, तुमची ओळख करून द्या. माझं नाव संजय सुरेश नलगे, मुक्काम पोस्ट बाबुर्डी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 75 17 77 52 55. ओके. दादा, तुमची किती एकर डाळिंबाचे प्लॉट आहे हा तुमचा? आमचा सव्वा एकर 2 एकराचे 2 प्लॉट आहेत. 2 एकर म्हणजे एक एकराचे 2 प्लॉट आहेत. ओके ओके. आता तुमच्या प्लॉटमध्ये काय समस्या काय होती, प्रॉब्लेम काय होता तुमच्या डाळिंबाच्या? आगारे खूप वाढत होते थंडीमुळे. आघाडी फार तुमच्या प्लॉट होती. शेतकरी मित्रांनो, दादांचा प्रॉब्लेम होता की आता 2-2.5 एकर पेक्षाही जास्त डाळिंबाची बाग आहे यांची, आणि दादांना थंडीमध्ये प्रॉब्लेम होता. आघाडी फार वाटायची. आघाडी म्हणजे काय, जे वॉटर शूट्स निघतात, म्हणजे ते प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात होता. आणि आघाडी वाढली तर प्रॉब्लेम काय येतो, कळी सेटिंगला कळी निघत नाही. कळी निघली तर ती थांबत नाही, ती कळी ड्रॉपिंग होण्याचं प्रमाण ह्यामध्ये जास्त असतं. मग दादांना आपण काय केलं होतं की एक प्रोडक्ट आपल्या कंपनीचं रिकमेंड केलं होतं, ओमनीमोल रिकमेंड केलं होतं. बरोबर आहे. आता ओमनीमोल वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक ह्यामध्ये जाणवला? ओमनीमोल वापरल्यामुळे शेंडा आमचा थांबत गेला आणि कळीला खूप चांगला फायदा झाला तुम्हाला. कळी चांगली निघली आणि सेटिंग पण झाली, तुम्ही पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, आता ह्या प्लॉट मध्ये बघू शकता तुम्ही, काय सेटिंग एक नंबर सेटिंग झालेला आहे. आणि ह्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लॉवर्स मध्ये फक्त मेल फ्लॉवर्स गळत आहेत, फिमेल फ्लॉवर्स अजिबात गळत नाहीत. हा दादांचा अनुभव आहे. अजून एक दादाने असंच त्यांचा अनुभव सांगितला. दुसरा प्लॉट एक आहे, त्याला आपण शेंडे काढले, म्हणजे लेबर लावून शेंडे काढले. काय ह्या प्लॉटला लेबर लावून तगारी काढायची वेळ तुमच्यावर काढलेच नाहीत. मग हा फरक दादांना स्वतः अनुभवायचा होता. मग दादांनी तसं प्रॅक्टिस केली आणि दादांचं म्हणणं आलं की लेबर लावायची, म्हणजे तगारी काढण्यासाठी लेबर लावायची गरज पडली नाही ओमनीमोलचा वापर केल्यामुळे. शेतकरी मित्रांनो, ओमनीमोल काय करतं की त्याचं मेकॅनिझम ऍक्शन्स कसं आहे की झाडामध्ये जेव्हा एक्सेस नायट्रोजन जातो तर नायट्रोजन गेला की व्हिगर वाढतो, व्हिगर वाढला की शेंडा पळत राहतो आणि आपल्याला ड्रॉपिंग्स फार वाढतात. आता नायट्रोजन कसं आहे की नायट्रोजनचं प्रॉपर ॲसिम्युलेशन झालं आणि मेटाबॉलिझम झालं, म्हणजे प्रॉपर झाडामध्ये पचलं नायट्रोजन, तर ते एक प्रिकर्सर म्हणून काम करतं. प्रिकर्सर म्हणजे काय, तुमचं अॅमिनो ॲसिड्स असतील किंवा तुमचं प्रोटीन्स, म्हणजे द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स, म्हणजे प्रथिनामध्ये कन्वर्ट करावं लागतं त्याला. आणि जर ते अॅमिनो आपलं नायट्रोजन प्रॉपर पचलं नाही तर मग हे प्रॉब्लेम्स तगारीचे येतात. मग हे काय करतं की एक छानपणे काय करतं की कच्चा नायट्रोजन जो आहे तो अॅमिनो ॲसिड्स आणि प्रोटीन्समध्ये कन्वर्ट करतं. आणि त्यासाठी जे एन्झाईम्स लागतात, ह्यामध्ये जे एन्झाईम्स असतात, जसं की नायट्रेट रिडक्टेज नावाचे एन्झाईम्स आहेत, नायट्राईट रिडक्टेज नावाचे एन्झाईम्स आहेत, त्यांचं ॲक्टिव्हेशन हे करतं. आणि ते ॲक्टिव्ह झाले की कच्चा नायट्रोजन ह्यामध्ये दाबला जातो, पचला जातो, आणि त्यामुळे शेंडा जो आगार आहे दादा, ती आगारी तुमच्यामध्ये त्यासाठी पडली नाही. आणि रिझल्ट त्यांना ओमनीमोलचे एक नंबर तुम्हाला आले. दादाने स्वतः दुसऱ्यांदा मागून घेतलेलं दादाने. ओके. इतर शेतकऱ्यांना तुम्ही ओमनीमोल बद्दल काय सांगाल? ओमनीमोल हे आगारी थांबण्यासाठी चांगलं औषध आहे आणि कळीसाठी बी चांगलं औषध आहे. कळी निघते त्यात फॉस्फरस असल्यामुळे. ओके. धन्यवाद दादा.